महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज दुपारी 4 वाजता विस्तार। राज्यपाल सीपी राधाकृष्णन नागपुरात दाखल। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी भाजपच्या नेत्यांना फोन यायला सुरुवात। चंद्रशेखर बावनकुळेंकडून नितेश राणे, मंगल प्रभात लोढा, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले आणि इतर नेत्यांना फोन। शिंदे गटातील 12 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची आमदार भरत गोगावले यांची माहिती। शिंदे गटात गोगावलेंसह उदय सामंत, शंभूराज देसाई आणि इतरांना मंत्रिपदासाठी फोन। अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी आमदारांना फोन। राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी झिरवाळ, आदिती तटकरे, अनिल पाटलांचं नाव निश्चित। हसन मुश्रीफ यांना रात्री उशिरा पक्षाकडून फोन। मुश्रीफ आज मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। वाचाळवीरांना मंत्रिपद देऊ नये, लोकांसाठी काम करणाऱ्यांना मंत्रिमंडळात नवी संधी द्यावीत, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी। नागपुराच्या राजभवन येथे शपथविधीची तयारी पूर्ण। आज दुपारी 4 वाजता राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यत तयारी। चौकाचौकात मोठे होर्डिंग्स, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचे प्रवेशद्वार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 1:30 वाजता नागपुरात दाखल होणार। शिंदेंचं विमानतळावर जंगी स्वागत होणार। संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी पोहरादेवीच्या धर्मपीठमध्ये महंतांची बैठक। महंत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याची मागणी करणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांची सकाळी 11 वाजता बैठक। बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद। उद्योगपती मुकेश अंबानी आणि फडणवीसांमध्ये संवादास चर्चा। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये बैठक। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विकास कामांचं उद्घाटन। अजितदादांकडून एकता गृहनिर्माण संस्थेचं भूमिपूजन। ईव्हीएमवरून विरोधकांचा रडीचा डाव सुरू। लोकसभेत राष्ट्रवादीला 800 मतं कमी होती, मात्र विधानसभेला 1500 मतं जास्त। अजितदादांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धोका पोहोचवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही। या कुटुंबाची कुविचार, कुनीती कुरीतीची परंपरा। पंतप्रधान मोदींचा गांधी कुटुंबावर घणाघात। काँग्रेसने आणीबाणी लादली, ते पाप त्यांच्या डोक्यावरून कधीही धुतलं जाणार नाही। पंतप्रधान मोदींचा लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल। जातनिहाय जनगणना हवी, सरकार कुणाकुणाचा अंगठा कापला हे समजेल। आरक्षणाची 50% मर्यादा आम्ही तोडणार, राहुल गांधींचा इशारा। आरएसएसनं नेहमी मनुस्मृतीची तळी उचलून धरली, राहुल गांधींची टीका। तर संविधान आमचा आवाज, संविधानात प्राचीन भारताचे विचार, राहुल गांधींचं लोकसभेत वक्तव्य। मोदी संसदेत नवीन काही बोलले नाही, मोदींचं भाषण कंटाळवाणं। प्रियंका गांधी यांची पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणावर टीका। शाखा प्रमुख आणि नगरसेवकाच्या पातळीचं मोदींचं भाषण होतं। पंतप्रधान मोदी फक्त ब्लेम खेळत होते। मोदींच्या संसदेतील भाषणावर खासदार प्रणिती शिंदेंची टीका। दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला स्थगिती, रेल्वेनं काढलेली पाडकामाची नोटीस स्थगित। मंगल प्रभात लोढांची माहिती। दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिरावरील कारवाईला स्थगिती घाईघाईत देण्यात आली। आदित्य ठाकरेंचा आरोप, भाजपचं निवडणुकीपुरतच हिंदुत्व ठाकरेंनी समोर आणल्याचाही दावा। दादर रेल्वे स्थानक परिसरातील हनुमान मंदिरासमोर ठाकरे गट आक्रमक, किरीट सोमय्यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा विरोध। जुनी मंदिर न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्गवारीतून नियमित करता येतील, रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निश्चित मार्ग काढू, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी एसआयटीकडून करावा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमधील मस्साजोग गाव 6व्या दिवशीही कडकडीत बंद, फरार असलेले 4 आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक। बहुचर्चित वाढवण बंदराच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी 571 हेक्टर भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात। उद्यापासून 18 डिसेंबरपर्यंत जमीन मोजणी केली जाणार। वांद्रे पूर्वमधील सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासाला अखेर सुरुवात। वर्ग 2 आणि 3 श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी इमारत बांधण्यात येणार। पुण्यातील रिंग रोडसाठी अद्याप 206 हेक्टर क्षेत्राचं भूसंपादन बाकी, त्यासाठी 500 कोटींच्या निधीची गरज। जिल्हा प्रशासनाकडून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे निधीची मागणी। मुंबईतील प्रदूषणात सातत्यानं वाढ सुरूच, पर्यावरण अभ्यासकांच्या विविध संस्थांच्या अहवालातून चिंता व्यक्त। हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडचं वायू प्रमाण प्रचंड वाढलं। चायनीज बनवण्याच्या मशीनमध्ये अडकून 22 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, मशीनमध्ये शर्ट अडकल्यानं मजूर आत खेचला गेल्याची माहिती। प्रभादेवीच्या नरिमन भात नगरमधील घटना। खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री। 551 खरेदी केंद्रांवर केवळ 1,31,000 टन सोयाबीनची खरेदी। नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ।
पुण्याच्या भोरमध्ये भात भरडणीच्या कामांना वेग. भात भरडणीसाठी परिसरातील गिरण्यांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी. विनाकारण साखळी ओढून रेल्वे थांबवणं प्रवाशांना भोवणार. 1 मिनिटाला आता 8,000 रुपये दंड लागणार. रेल्वे प्रशासनाचा निर्णय. सध्या केवळ 1,000चा दंड. पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री येथे प्रशासनाकडून अंडरपास पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात. ग्रामस्थांच्या 10 वर्षांच्या लढ्याला यश. पुण्यातील भोरमधील नीरा देवघर धरणाच्या कालव्यातून 150 क्युसेकने रब्बीचं आवर्तन सुरू. भोर, खंडाळा, फलटण तालुक्यातील हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांना फायदा होणार. राजकोट किल्ल्यावर प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार शिवरायांचा पुतळा उभारणार. शिवपुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू. रत्नागिरीच्या JSW पोर्ट वायुगळती प्रकरणी पोलीस तज्ज्ञांची मदत घेणार. अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. साताऱ्याच्या पाटणमधील नाडे नवा रस्ता भागात घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी दोघांना अटक. आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद. तापमानाचा पारा खाली घसरल्यानं पुणे गारठलं. एनडीए परिसरात 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सोलापूरच्या माढ्यात तापमानाचा पारा 13 अंशावर. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या. धाराशिव जिल्ह्यातील भूमपरंडा तालुक्यात बिबट्याची दहशत. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला. नागरिकांमध्ये भीती. नाशिकच्या येवल्यातील वडगाव बल्ले शिवारात कांद्याच्या शेतात कोब्रा नाग आढळला. सर्पमित्रांनी रेस्क्यू केल्यानंतर कोब्रा सापाची नैसर्गिक अधिवासात सुटका. बुलढाण्याच्या कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शाखेत घोटाळा. नकली सोन्याचे दागिने तारण ठेवून 26,21,000 रुपयांचा केला अपहार. धाराशिवच्या जवळगा गावात पवनचक्कीच्या गुंडांच्या दहशतीचा संतापजनक प्रकार समोर. काळ्या रंगाच्या 20 गाड्यांमधून येत 40 ते 50 बाउन्सरकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. पोलिसांना हाताशी धरून गुंड दहशत निर्माण करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर मोठ्या प्रमाणावर कारवाई. डिसेंबर महिन्यात 334 वाहनांवर कारवाईचा बडगा. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक. चोरट्याकडून 5,12,000 किमतीच्या 9 दुचाकी जप्त. बुलढाण्यात सिंदखेड राजा जालना मार्गावर एसटी बसला अपघात. अपघातात 2 प्रवासी ठार तर 24 प्रवासी जखमी.